आपण या व्हिडिओमध्ये 6th स्टँडर्डचा जो चातुर्य लेसन आहे तो करणार आहोत। यामध्ये शब्दार्थ, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, रिकाम्या जागा भरा, कोण कोणास म्हणाले, चूक की बरोबर, लिंग बदला, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला। त्याचबरोबर वर्कबुकमध्ये जे काही एक्स्ट्रा क्वेश्चन दिलेले आहेत ते सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। सो व्हिडिओला सुरुवात करूया। शब्दार्थामध्ये पहिला आहे अरण्य। अरण्याचा दुसरा शब्द येणार आहे जंगल आणि त्याला इंग्लिश वर्ड आहे फॉरेस्ट। सिंहचे येणार आहे केसरी आणि इंग्लिश येणार आहे लॉयन। राजाचे येणार आहे नृप आणि त्याचा इंग्लिश वर्ड येणार आहे किंग। झेपचे येणार आहे उडी आणि त्याचा इंग्लिश वर्ड आहे जंप। गावचे येणार आहे खेडे आणि इंग्लिश वर्ड आहे विलेज। मरण, मृत्यू आणि डेथ। झाडचे येणार आहे वृक्ष आणि इंग्लिश वर्ड येणार आहे ट्रीज। त्याच्यानंतर खाली आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला क्वेश्चन काय आहे तर सिंहाला कशाचे आश्चर्य वाटले, म्हणजे सिंहाला काय बघून आश्चर्य वाटलं, तर उत्तर आहे अतिवृष्टीमुळे व सिंह म्हातारा झाल्यामुळे त्याला बाहेर पडणे अशक्य झाले होते। म्हणजे खूप पाऊस पडला होता आणि सिंह म्हातारा पण झाला होता, त्यामुळे त्याला बाहेर पडून म्हणजे त्याच्या गुहेमधून बाहेर पडून त्याला शिकार करणं अशक्य म्हणजेच काय तर कठीण झालं होतं। तो निश्चित पडला होता। निश्चित पडणं म्हणजेच काय तर तो अशक्त झाला होता, त्याच्या अंगामध्ये तेवढी ताकद नव्हती, त्यामुळे तो असा पडून होता, तर तो काय होता वीक झाला होता। त्याने एका उंटाला अभयदान दिले होते। अभयदान देणं म्हणजे काय, आसरा देणं किंवा आश्रय देणं। मग त्याने एका उंटाला आश्रय दिला होता। सिंहाला शिकार वगैरे मिळत नव्हती तेव्हा कावळा म्हणाला, आणि मग सिंह काय होता तर बाहेर जात नव्हता, त्यामुळे सिंहाला शिकारच मिळत नव्हती। मग कावळा काय बोलतो, महाराज आपल्याकडे अन्न आहे पण आपण ते खात नाही आहोत। म्हणजे कावळा काय बोलतो, कावळा कोण होता तर सिंहाचा सेवक होता, तर तो काय बोलतो की महाराज आपल्याकडे तर अन्न आहे पण आपण तर खात नाही आहोत, म्हणूनच आपण मरणार। म्हणजे आता आपण अन्नच नाही खाल्लं तर आपण काय होणार, मरून जाणार, हे निश्चित आहे। हे ऐकून सिंहाला आश्चर्य वाटलं। मग कावळा बोलतो की आपल्याकडे अन्न असून पण आपण खात नाहीये, त्यामुळे आपण उपाशी राहूनच मरून जाणार। मग त्या सिंहाला असं वाटतं की अरे आपल्याकडे अन्न आहे आणि मला कसं माहिती नाही, हे ऐकून सिंहाला काय होतं तर आश्चर्य वाटतं। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे सिंहावर मरण्याची पाळी का आली, म्हणजे सिंह मरणार होता का, तर सिंह म्हातारा झाला होता, तसेच अतिवृष्टी झाल्यामुळे शिकार मिळेनाशी झाली म्हणून सिंहावर मरण्याची पाळी आली। तर सिंहावर मरण्याची पाळी का आली होती, कारण तो म्हातारा झाला होता आणि खूप सारा पाऊस पडल्यामुळे त्याला शिकार मिळत नव्हती, म्हणून सिंहावर मरण्याची पाळी आली होती। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे उंटाने प्राण कसे गमावले, म्हणजे उंट कसा मेला, तर मदोटकट नावाचा सिंह म्हातारा झाल्यामुळे व अरण्यात अतिवृष्टी झाल्यामुळे तो भुकेने व्याकुळ झाला होता। मग त्या सिंहाचं नाव काय होतं तर मदोटकट। मग मदोटकट नावाचा सिंह जो होता तो म्हातारा झाला होता आणि अरण्यात म्हणजे जंगलामध्ये खूप पाऊस झाला होता, त्यामुळे तो बाहेर पडून शिकार करू शकत नव्हता, त्यामुळे तो भुकेने व्याकुळ झाला होता। व्याकुळ होणं म्हणजे काय तर त्याला खूप भूक लागणं। सो सिंहाने एका उंटाला अभयदान दिले होते आणि सिंहाने एका उंटाला आश्रय दिला होता, पण कावळा, वाघ आणि कोल्ह्याने एकत्र येऊन उंटाला मारण्याचा बेत केला आणि त्यांनी कट करून उंटाला फस्त केले। मग उंटाला ज्यांनी अभयदान दिलं होतं सिंहाने, तर सिंहाचे सेवक कोण होते तर कावळा, वाघ आणि कोल्हा। मग त्या तिघांनी एकत्र येऊन एक प्लॅन बनवला, बेत करणं आणि कट करणं म्हणजेच काय तर एक प्लॅन बनवला आणि त्याला मारून टाकलं आणि उंटाला फस्त केलं। फस्त करणं म्हणजे काय, खाऊन संपवून टाकलं, आणि अशा प्रकारे उंटाने आपले प्राण गमावले। तर लेसनमध्ये सांगितलेलंच आहे की कशा प्रकारे ते प्लॅन बनवतात आणि मग त्या प्लॅनमध्ये उंट कसा अडकला जातो आणि मग शेवटी सिंह जो आहे तो काय करतो तर त्याच्या उंटावरती अटॅक करतो आणि त्याला मारून टाकतो आणि मग हे सगळेजण मिळून ते उंटाचं मांस खाऊन घेतात। तर हे काय आहे तर उंटाने अशा प्रकारे त्याचे प्राण गमावले, म्हणजे उंट मरण पावलं। त्याच्यानंतर फोर्थ नंबर आहे कावळा सिंहाला काय म्हणाला, तर उत्तर आहे कावळा सिंहाला म्हणाला प्रयत्न करून सुद्धा आपल्याला भोजन मिळत नाही। मग कावळा काय करतो, कारण हा काय असतो त्यांचा एक प्लॅन असतो, सो त्यानुसार कावळा सिंहाला म्हणतो की तू खूप प्रयत्न केले पण तुम्हाला काय भोजन मिळत नाही, म्हणजे तुम्हाला जेवायला आम्ही आणून देऊ शकत नाही, आपण मला खाऊन भूक भागवावी। मग तुम्ही मला म्हणजे माझं जे मांस आहे ते खावा आणि तुमची जी भूक आहे ती भागवा, म्हणजे तुमचं पोट भरेल। कारण राजा हे प्रजेचे मूळ आहे। प्रजेचं मूळ असणं म्हणजेच काय तर प्रजा कोणावर डिपेंड
डिपेंड आहे तर राजावरती, आणि राजा कोण आहे तर सिंह आहे, त्यामुळे तो बोलतो की राजा हे प्रजेचं मूळ आहे. राजा नसेल तर प्रजा सुरक्षित राहू शकत नाही, आणि जर राजाच नसेल तर प्रजा कशी काय सुरक्षित राहील. तेव्हा मला मारून माझं मांस खाऊन तुम्ही जगलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर भुकेने व्याकुळ झाला, तुम्ही अशक्त झाला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मरण पावला तर आमच्या प्रजेचं काय होणार. त्यापेक्षा तुम्ही मला मारा आणि माझं जे मांस आहे ते खावा आणि तुम्ही जगा, असं कोण म्हणतं तर कावळा असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे रिकाम्या जागा भरा. सिंह डॅश डॅश झाला होता, तर सिंह काय झाला होता, म्हातारा झाला होता. डॅश डॅश व्याकुळ झाला होता, तर तो कशाने व्याकुळ झाला होता तर भुकेने, त्याला भूक लागलेली त्यामुळे तो व्याकुळ झाला होता. थर्ड नंबर आहे तिघांनी एक डॅश डॅश केला, तर तिघांनी एक काय केला, बेत म्हणजे एक प्लॅन बनवला. माझा डॅश डॅश सत्कर्णी लागेल, माझा देह सत्कर्णी लागेल, म्हणजे माझं जे आयुष्य आहे, जे माझं शरीर आहे हे सत्कर्णी लागेल, म्हणजे चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग होईल. कोण कोणास म्हणाले, काय रे तू कुठून आलास. मग हे कोण कोणाला म्हणा तर कावळा वाघ आणि कोल्हा उंटाला म्हणाले. त्याच्यानंतर सेकंड आहे काही शिकार वगैरे मिळाली का, हे कोण विचारते आहे तर सिंह कोणाला विचारतोय, वाघाला कोल्ह्याला आणि कावळ्याला. सो उत्तर येणार आहे सिंह वाघाला कोल्ह्याला आणि कावळ्याला म्हणाला. थर्ड नंबर आहे मी तुमचा सेवक आहे, तर हे कोण म्हणालं, वाघ सिंहाला म्हणाला. फोर्थ आहे चुकी बरोबर ते लिहा. उंट व्यापाऱ्याचा होता, तर हो तो व्यापाऱ्याचा होता आणि तो रस्ता चुकून किंवा त्यांचा कळप पुढे गेला होता म्हणून उंट मागे राहिला होता. सिंहाचे 4 सेवक होते, तर चूक आहे कारण सिंहाचे फक्त 3च सेवक होते. सिंह म्हातारा झाला होता, तर हो हे बरोबर आहे, सिंह म्हातारा झाला होता. वाघाने कोल्ह्यावर झेप घेतली, चूक, कारण सिंहाने उंटावरती झेप घेतली होती. त्याच्यानंतर आहे लिंग बदला. सिंहचं येणार आहे सिंहीण, सिंह कोण झाला तर मेल झाला आणि फिमेल काय येणार आहे सिंहीण, म्हणजे त्याची बायको कोण होणार आहे सिंहीण. कावळाचं येणार आहे कावळी किंवा कावळीण. म्हाताऱ्याचं येणार आहे म्हातारी. राजाचं येणार आहे राणी आणि कोल्हाचं येणार आहे कोल्ही किंवा कोल्हीण. त्याच्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्द. राजाचं येणार आहे राणी, खूपचं येणार आहे कमी, त्याच्यानंतर पुढेचं येणार आहे मागे, त्यानंतर येणार आहे योग्यचं अयोग्य आणि धर्मचं येणार आहे अधर्म, पुण्यचं येणार आहे पाप. वचन बदला आहे. वाटचं येणार आहे एक, जर रस्ता असेल तर त्याला काय म्हणजे रस्ता म्हणजेच काय तर वाट. सो वाटला काय म्हणणार आहे, एक आहे ती वाट आहे आणि खूप साऱ्या आहेत त्या काय असणार आहेत वाटा. एक असणारे गाव, खूप सारी असणार आहेत गावे. एक असणारे धान्य आणि खूप सारी असणारे धान्ये. बरोबर. आता आपण वर्कबुकचे क्वेश्चन बघणार आहोत. सो पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्याचे डॅश डॅश सेवक होते. सो त्याचे किती सेवक होते तर 3. कोणाचे सिंहाचे. डॅश डॅश म्हातारा झाला होता, तर कोण म्हातारा झाला होता सिंह. अभयदान दिलं होतं, त्याला काय दिलं होतं अभयदान म्हणजे आश्रा दिला होता. राजा हे प्रजेचं डॅश डॅश आहे. सो राजा हे प्रजेचं मूळ म्हणजेच मुख्य कोण आहे तर राजा आहे. आता चुकी बरोबर. कोल्ह्याचे 10 सेवक होते, चूक आहे कारण कोल्ह्याला कुणीही सेवक नव्हता, कोल्हा हा सिंहाचा सेवक होता. सिंह तरुण होता, चूक येणार आहे कारण सिंह म्हातारा झाला होता. सिंहाला भोजन मिळालं, तर चूक आहे कारण सिंहाला भोजन मिळालं नव्हतं म्हणून त्याने उंटावरती अटॅक केला होता. चित्रकर्णाने कोल्ह्यावर झेप घेतली. चित्रकर्ण कोण होतं तर चित्रकर्ण हा उंट होता. सो उंटाने कोणावरही झेप घेतली नव्हती. सो हे काय आहे तर चुकीचं आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. उंट काय शोधत होता, तर उत्तर आहे उंट वाट चुकला होता आणि त्यामुळे तो इकडे तिकडे फिरून आसरा शोधत होता. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे सिंहाने उंटाला काय दिलं, तर सिंहाने उंटाला अभयदान दिलं, म्हणजेच काय दिलं होतं तर आसरा. अश्वमेध यज्ञाचं पुण्य कशामुळे मिळतं, तर अश्वमेध यज्ञाचं पुण्य हे अभयदानामुळे म्हणजे दुसऱ्याला आसरा दिल्यामुळे मिळतं. फोर्थ नंबर आहे भुकेने कोण अशक्त झाला. सो भुकेने सिंह अशक्त झाला होता. त्याच्यानंतर आहे थोडक्यात उत्तरे लिहा. उंटावर कोणी झेप घेतली आणि का, तर उत्तर आहे उंटावर वाघाने झेप घेतली, कारण सिंह भुकेने व्याकुळ होऊन अशक्त झाला होता, कारण सिंहाला खूप भूक लागली होती. तर वाघाने का झेप घेतली, कारण वाघ हा सिंहाचा सेवक होता. उंटाचे पोटभर मांस खाऊन सिंहाने, कोल्ह्याने, कावळ्याने आणि वाघाने आपले प्राण वाचवले, म्हणजे त्यांनी त्याचं मांस खाल्लं आणि मग ते जिवंत राहिले. म्हणजेच काय, कारण त्यांना खूप दिवस खायला काही मिळालं नव्हतं. सो ते म्हणजे उपाशी राहून मरू शकत होते, त्यामुळे त्यांनी त्याच्या उंटावरती अटॅक केला आणि त्याला मारलं. सो वाघाने त्याचं पोट फाडलं होतं आणि मग ह्या सगळ्यांनी त्याचं मांस खाऊन आपला जीव वाचवला होता. आता कोण कोणास म्हणाले, काय रे तू कुठून आलास, इथे कशाला फिरतोयस, हे कोण म्हणालं, कावळा, वाघ आणि कोल्हा उंटाला म्हणाले.
इथे माझ्याजवळ निश्चिंतपणे राहा हे कोण म्हणालं तर सिंह उंटाला म्हणाला. काही शिकार वगैरे मिळाली का तर सिंह कोणाला विचारतोय वाघाला, कावळ्याला आणि कोल्ह्याला. सो सिंह वाघाला, कावळ्याला आणि कोल्ह्याला म्हणाला. नाही नाही ते शक्य नाही सिंह कोणाला म्हणाला तर वाघाला म्हणाला. त्यानंतर आहे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आदर करण्याचे येणार आहे सन्मान देणे. त्याचं वाक्य येणार आहे माझ्या शिक्षकांचा मी नेहमी आदर करतो. सो आदर करण्याचे येणार आहे सन्मान देणे. त्यानंतर आहे आसरा शोधणे. आसरा शोधण्याचे येणार आहे आधार शोधणे, दिलासा शोधणे किंवा आश्रय शोधणे. सो वाक्य बनणार आहे उंट वाट चुकल्यामुळे इकडे तिकडे आसरा शोधत होता. किंवा दुसरं वाक्य पण येणार आहे संकटात सर्वच जण आसरा शोधतात. व्याकुळ होण्याचं येणार आहे कासावीस होणे. वाक्य बनणार आहे 2 वर्षांनी घरी येणाऱ्या मुलाला पाहण्यासाठी आईचा जीव व्याकुळ झाला होता. म्हणजे तिचा जीव कासावीस झाला होता. सो मृत्यू पावण्याचे येणार आहे मरण पावणे. आणि वाक्य येणार आहे युद्धातील मृत्यू पावलेले सैनिक पाहून राजा खूप दुःखी झाला. सो मेलेले सैनिक बघून राजाला खूप दुःख झालं. प्राण वाचवण्याचा अर्थ येणार आहे जीव वाचवणे. आणि वाक्य बनणार आहे सिंहाने उंटाचे मांस खाऊन आपले प्राण वाचवले. सो अशा प्रकारे तुम्हाला हे वर्कबुक आणि टेक्स्टबुक कंप्लीट करायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.